कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे हे बघा, आता बास झालं, तुम्ही शांत व्हा, आधी आपण डॉक्टरकडे जाऊया का प्लीज? मी जातो डॉक्टरकडे, विश्वरूपला घेऊन जातो, पण तू इथे थांब। नाही, मी नाही थांबणार आहे, मीही येणार आहे तुमच्या बरोबर। लीला प्लीज अंडरस्टँड, तुझी इथे जास्त गरज आहे। नाही लीला वहिनी, मी घेऊन जातो सरांना, तुम्ही काळजी करू नका, मी नीट घेऊन जाईन त्यांना। नाही विश्वादादा, मी कसं आहे ना एकटं नाही येऊ देऊन, नाही मी पण येणार। ऐकली, जाऊ दे त्याला, विश्वरूप बरोबर विश्वरूप जा। आजी असं कसं? हे बघ लीला बाळा, तुझी घालमेल मला समजते, पण आता या वेळेला ना येजना डॉक्टरकडे घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे। हा? आणि तुझं इथे थांबणं खूप खूप गरजेचं आहे लीला, प्लीज अंडरस्टँड। या विक्रांतमुळे सगळ्या प्लॅनची वाट लागली। लीलाचा खेळ खल्लास करणार होतो, पण इकडे तर काहीतरी वेगळंच नाटक रंगलं। विश्वादादा, एक मिनिट, तू मंगळसूत्र घ्यायला घरी गेली होतीस, तुला इतका वेळ का लागला तिथे? आणि यश कुठे भेटला तुला? एजे आत्ता बोलणं गरजेचं आहे का? ती जखम बघा। नाही गरजेचं आहे लीला, आय नीड टू नो। बरं सांगते। अहो, जेव्हा तुझ्यावर तो लाईट पडणार होता तेव्हाच मला डाऊट आला होता की काहीतरी काहीतरी विचित्र होतंय, पण हे सगळं या थराला पोचेल ह्याची मला कल्पना नव्हती। इन्स्पेक्टर, या माणसाला अरेस्ट करा आणि ह्याची या वेळेला सुटका होता कामा नये। पकडा त्याला। थांबा, मला काहीतरी बोलायचंय। काय एजे, मला एकट्यालाच जेलमध्ये पाठवणार का? तुम्हाला काय वाटतं, हे सगळं मी माझ्या एकट्याच्याच डोक्याने केलंय? नाही, हे सगळं मला तुमच्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीने करायला सांगितलं होतं। आता तरी गप्प बस विक्रांत, माझ्या घरातला माणूस कोणी असं करणं शक्य नाहीये, तूच केलंयस हे। हो, एवढा अभिमान आहे का तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा? पण अहो, तुम्हाला माहिती नाहीये, तुमचं हे कुटुंब आहे ना, आतून पोखरलं गेलंय। ऐकायचंय मला हे सगळं कोणी करायला सांगितलं ते? मला हे सगळं यांनी करायला सांगितलं होतं। दुर्गा मॅडम ने
तू पहिले या माणसाला इकडनं घेऊन जा. आउट. चला रे. दुर्गा तू Oh, but AJ, I have an explanation. दुर्गा तू नाही ग, तुझा लीलावर राग होता, तू तिचा दुस्वास करायचीस, हे सगळं समजू शकते मी, पण हे सगळं मी कल्पना सुद्धा करू शकत नाही की तू लीलावर असा जीवघेणा हल्ला करशील. नाही आजी, माझा लीलावर जो हल्ला झाला त्याच्याशी काही संबंध नाहीये. आजी, यशच्या जागी विधींना दुसरं कोणीतरी बसलंय असा लीलाला डाऊट आलाय की काय असं मला वाटलं, म्हणून मी तिला इथून लांब पाठवण्यासाठी ते मंगळसूत्राचं बोलले. हल्ल्याचं मला नाही माहिती आजी काहीच. म्हणजे तुला माहित होत की यशच्या जागी विक्रांत आहे. दुर्गा, मी तुला विचारतोय, बोल. हो AJ, मला माहित होतं, पण AJ, माझ्या भावाला या रेवतीपासून वाचवण्यासाठी मी हे केलं. फक्त आणि फक्त त्या कारणासाठी AJ. पण लीला आईंवर जो हल्ला झालाय त्याच्याशी माझा काही एक संबंध नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. काही का केलंस तू असं? मोठी बहीण आहेस ना तू माझी, तरी असं वागलीस? फक्त याच कारणासाठी तुझा यशच्या लग्नाला विरोध होता. नाही AJ, फक्त एवढंच कारण नाहीये. ही मुलगी माझ्या भावासाठी योग्य नाहीये हे किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मी सगळ्यांना, पण कुणीच मला समजून घेतलं नाही. AJ, आजपर्यंत मी तुमचा प्रत्येक शब्द किती प्रामाणिकपणे पाळला, कारण AJ, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता. माझी खात्री होती की तुम्ही कधीच कुठलाच निर्णय चुकीचा घेणार नाही. पण तुम्ही लीलाला घरात घेतलं आणि आयुष्यात पहिल्यांदा माझ्या तुमच्यावरच्या विश्वासाला तडा गेला. तुम्ही असे कोणाच्या बोलण्यात इन्फ्लुएन्स होणारे नव्हतात. AJ, तुम्ही कायम जे योग्य आहे, बरोबर आहे, त्याच्या बाजूने उभे राहिलात. तुम्हाला काय वाटतं याचा विचार करून तुम्ही कायम निर्णय घेतलाय, पण आता तुम्ही लीलाला काय वाटेल हा विचार करून तुम्ही निर्णय घेता. आणि माझ्या डोळ्यासमोर हे सगळं घडत असताना, माझं अख्खं कुटुंब फसत असताना मी काय करायला हवं AJ? दुर्गा वहिनी बरोबर बोलतायत AJ. तुम्ही खरंच खूप चेंज झालायत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.